आता हळूहळू सुंदर तुझ्यापासून कायमचा दूर जाणार आणि मी जिंकणार. कारण आपलं ठरलेलं आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही, नापला नाद करायचं नाही. आल्या गेल्याची, भूताखेताची, दृष्टपापी चांडाळाची समद्या समद्यांची नजर जाऊ दे आणि मेनका आणि आमचं बाळ सुखरूप राहू दे. अय बारक्या, तू पाण्याचा तांब्या दे की. काय रे बारक्या, तुझ्या तोंडावर 12 का वाजलेत? काय नाही, तुमचं झालं की सांगा, म्हणजे हे आठ ठेवतो. चला आता दोघं बी आत या. हा, अगं बाई मेनका, आलात बाई तुम्ही? बस बस बस. काय रे सुंदर, डॉक्टर भेटले ना? काय म्हणाले ते? समजा नीट आहे ना? मामी, अहो समजा ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलंय बाळाची आणि माझी काळजी घ्या. काही जड काम करू नका, शांत राहा. बाय बाय. बारक्या, जरा लाडू घेऊन ये ना. मेनकासाठी ना पौष्टिक लाडू केले. हा, अरे आणखी भरभर. काय करतोय? सुंदर घे. अरे चव बघ की. अरे सुंदर, थांब थांब थांब. आधी मेनकाला आणि बाळाला भरव. आता प्रत्येक डावाला तुझी ती जबाबदारी आहे बर का? बरोबर. अरे भरव की. सुंदर, अरे तो उष्टा लाडू आता तू खायला पाहिजेस. असं म्हणतात की बाळाचं आणि आईचं उष्टा लाडू खाल्ला तर नशीब फळफळते. खा खा. अरे खा की. अरे का सुंदर, चांगलं असते. मग आम्ही तर ना मुद्दामच करते. समजा सुंदरला त्रास होईल असंच वागणार ते. मला माफ कर अक्षरा, तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही, पर फक्त दिलेला शब्द पाळतोय. मॅडम, मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, मॅडम, मॅडम.
आव मॅडम, कुठं हरवलाय तुम्ही? बरं वाटत नाही का? नाही असं काही नाही, ठीक आहे मी. नाही, मी केव्हापासून हाक मारतोय तुम्हासनी, तुमचं लक्षच नाही. काही टेन्शन आहे का? नाही, तुम्ही थकल्यासारख्या सुद्धा वाटताय. नाही काही नाही, दगदग झाली जरा त्यामुळे. ठीक आहे मी. मॅडम, एक सुचू का? तुम्ही थोडे दिवस आहे ना सुट्टी घ्या आणि 2-3 दिवस तुमच्या मिस्टरांबरोबर कुठून तरी बाहेरून फिरून या. म्हणजे कसं, बाहेर थोडे बदल झाला ना की बरं वाटेल तुम्हाला. सुट्टी? नाही अहो, कामं किती पडली आहेत, ती अजून पूर्ण झालेली नाही आहेत. सुट्टी बिट्टी काही नाही, आता काम आणि फक्त काम. मॅडम, पण मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. सगळे विचार सोडा हातात आहे. मी तुम्हाला शिंद्यांनी रिपोर्ट तयार केलेली ती फाईल आणायला सांगितली होती, कुठे गेली? हा, ही घ्या मॅम. काय झालं, काय सांगणार आहेस का? वहिनी काय बोलल्या का दवाखान्यात? त्यांना बी त्रास होतच असेल रे सुंदर. मग त्या दाखवत नाहीत, पण त्यांना त्रास होतच असेल बघ, मला माहिती आहे. बारक्या हे समज माझ्यामुळे झालंय. माझी चूक आहे, म्या अपराधी आहे अक्षराचा. तिनं बोललं पाहिजे रे माझ्या संग. ती माझ्या संग बोलत नाही ना, ती माझ्यासाठी लई मोठी शिक्षा आहे बघ. या सगळ्यात जर चूक कोणाची असेल ना, तर ती मेनकाचीच आहे बघ. या घरात आली नसती ना, तर एवढा तमाशा झालाच नसता. खरंय बारक्या, मी या सुंदरच्या आयुष्यात आले नसते तर एवढा मोठा तमाशा उभा राहिलाच नसता. आणि मला बी जगापुढं असं मान खाली घालून नसतं जगायला लागलं. तुला काही हवंय का? वय काय?